झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। शत्रू काय त्रास पीस देत होता का तुला? तसं असेल तर अजिबात सहन करत बसायचं नाही। सरळ उठायचं आणि सूर्याकडे निघून जायचं। माझ्या पोराला चांगलीच ओळखते मी, राक्षस आहे त्या। काय बोलतेय सगळं तू? हे बघ, ह्यांच्याबद्दल मी काही चुकीचं ऐकून घेणार नाही। तेजू, माझा अजिबात माझ्या जवळ येऊ नका, लांब राहा माझ्यापासून। कुणात तुमचं का बोलत बसले? हे काय लावलंय तू? तेजू, हे बघ, जरा शांत डोक्याने घे। आतापर्यंत तेच करत आले ना, शांत डोक्यानेच घेत आले। मला सगळे सांगत होते, पण माझ्या डोळ्यावर तुमच्या चांगल्या वागण्याची पट्टी बांधून बसले होते ना मी। त्यातनं तुमचे कारण मी कधी दिसलेच नाहीत, पण आज मी स्वतःच्या डोळ्यांनी जे तुमचे रंग बघितले ना, त्यानंतर मला या घरात राहायची अजिबात इच्छा उरलेली नाहीये। कुठं जाणार आहेस तू? हा? त्याची काळजी तुम्ही नका करू, माझा दादा समर्थ आहे मला सांभाळण्यासाठी। माझा आई, डोक्यात राग घालून ह्या असा बावळटपणा करू नकोस। लय मोठी चूक करतेस तू। कमाल आहे तुमची, मी जे करते ते तुम्हाला चुकीचं वाटतंय आणि स्वतःच्या अंगावरचे शिंतोडे नाही दिसत। चुका करत होते मी आतापर्यंत, आत्ता कुठे माझं डोकं भानावर आलंय। मी पण बघतो तू कशी जातेस। प्रयत्न करून बघा, पण आता तुमचे ते प्रयत्न नाही यश येणार नाही। मी या घरात राहणार नाही म्हणजे नाही। तेजू, ए तेजू, तेजू ऐक ना, ऐक ना माझं। तुझ्या दादाकडे जाशील ना तर सगळं फिसकटून जाईल। हो का? मग याची काळजी आधीच करायची ना। हात सोडा माझा, हात सोडा माझा, मी इथे थांबणार नाहीये। तेजू, तेजू, ए तेजू, तेजू, तेजू। आत्या, काय झालं तेजूला? अरे अजून काही कळलं नाही। घरातल्या घरात एकदमच चक्कर येऊन पडली। अरे शत्रूनं आम्हाला बोलवलं तेव्हा तर बेशुद्ध झाली होती। काय केलं तुम्ही? काय केलं? काय केलं? जावई बाप, डॅडी, मागच्या वेळी मारहाण केली होती तिला, अशी कशी बेशुद्ध पडली ती? तुम्ही काय केलं तिला? काय केलं? जावई बापू, माझं काय म्हणणे, हे काय भांडण करायची जागा आहे? हो, पण हॉस्पिटल आहे। आपल्या सुनबाई तिकडे बेशुद्ध पडल्या, त्याचा तरी विचार करा। आणि मी काय म्हणतो, तुम्ही शांत व्हा ना। डॉक्टर येतील, ते सांगतील की आपल्याला काय झालंय। हा, ऐका माझं। हा, बरं दिसत नाही हो। मी तुळजाला फोन करतो। अरे तिला फोन केला होता मी, पण तिचा फोन लागतच नाहीये। मग मेसेज टाकून ठेवलाय। तुमच्या शत्रुघ्न निंबाळकर कोण आहे? मीच आहे, बोला ना काय? मिस्टर शत्रुघ्न, हाँ, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्ही वडील होणार आहात।
तेजश्री प्रेग्नेंट आहेत. काय खरंच म्हणजे मी मामा होणार आहे. आ, डॅडी मी मामा होणार आहे. आत्या मी मामा होणार आहे. मी मामा होणार आहे. मी मामा होणार आहे. मामा होणार आहे. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मी मामा होणार आहे. अहो, जावई बापू, या बाळाच्या रूपानं आमच्या घरात आनंद येणार म्हणा. बाळाशिवाय घर कसं सुन सुन वाटत होतो, पण आता आमचं घर एकदम भरून जाणार. वय. डॉक्टर आम्ही तिला भेटू शकतो का? हो हो, त्या एकदम ठीक आहेत. फक्त थोडासा डिझिनेस आहे, ते पण लवकरात लवकर कमी होईल. तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी. हा. डॉक्टर आम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकतो ना? हो हो, अर्थातच. फक्त काही फॉर्मॅलिटीज आणि काही पत्ते आहेत, ती तेवढी लिहून देईन मी तुम्हाला, आणि मग घेऊन जाऊ शकता तुम्ही त्याला घरी. तेजू दादा दादा मला बरं, तुला बरं वाटतंय का? हा वाटतंय ना? उठायचं नाही अजिबात, हालचाल करायची नाही. दादा मला तुला अगं काय सांगितलं तुला? मागासरून बस. मला तुला काहीतरी सांगायचंय. तू काय बोलायचं नाही आता, मला सगळं कळलंय. आज तू मला जगातला भारी आनंद दिलास. मला अजून बी ती बारकीच तेज आठवते. ती लहान लहान पावलं टाकत घरात फिरणारी, माझ्या संग खेळणारी माझी लाडकी तेजू. पण पण आता ती मोठी झाली. पण आज नव्या जीवाला जन्म देणार आहे ती. मी मामा होणार आहे ऐकून ना माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. दादा मी हो, तू आई होणार आहे आणि मी मामा होणार आहे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज